7वी पासूनच स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली. म्हणजे बाप काय, म्हणजे डेंजरच आहे हे. त्याला त्याचं जीवन कुठेतरी संपवण्याचा प्रयत्नाच्या दिशेने तुम्ही हे करताय. पण करताय. 7 वर्ष म्हणजे त्याचं वय किती असेल? अजून त्याला किती त्याला तयारी करायची? बरोबर. एक समजून घेतलं पाहिजे, की स्पर्धा परीक्षेमध्ये नक्की अभ्यासक्रम काय? हं, तुम्ही हं. 4थी पासून ते ग्रॅज्युएशन पर्यंत जो काही अभ्यास करतात, तो ॲज इट इज अभ्यास तिकडे आहे. बरोबर. दुसरं त्याच्यामध्ये काही काय नाहीये. हे पहिलं पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी समजून घेतलं पाहिजे. तुम्ही शाळेत असताना किंवा हं, तुम्ही कॉलेजला असताना किंवा तुम्ही सीनियर कॉलेजला असताना, तो जर अभ्यासक्रम तुम्ही जर व्यवस्थित पद्धतीने जर केला, हं, तर हं. तोच अभ्यासक्रम फक्त वेगळ्या फॉर्मॅट्समध्ये तिथं असतो. कारण की हं. तुमची प्रिलिम्स एक्झाम ही एम-सी-क्यू पॅटर्नमध्ये असते. बरोबर. त्याच्यानंतर आता पॅटर्न चेंज होतोय, तर तो डिस्क्रिप्टिव्ह असतो किंवा ग्रुप बी, ग्रुप सी साठी एम-सी-क्यू पॅटर्नमध्ये असतो. बस बरोबर. तेवढंच एक विस्तृत असतं. त्याला थोडंसं फक्त पॉलिश आणि व्यवस्थित स्ट्रक्चराइज फॉर्मॅटमध्ये ते करायचं असतं. बरोबर. म्हणजे मला हे सांगायचंय, की सरकारी सेवेत तुम्ही येताय, तर तुम्हाला आजूबाजूच्या घटनांचं नॉलेज पाहिजे. पाहिजे. बरोबर. तुम्हाला जगात, भारतात काय चाललंय ते पाहिजे. हं. सोशल तुमचा अप्रोच पाहिजे. तुम्ही कॉलेजमध्ये असताना तुम्ही एन-सी-सी, एन-एस-एस अशा ॲक्टिव्हिटीजमध्ये सहभागी झालं पाहिजे. तुम्ही इतर सामाजिक ज्या संस्था असतात हं. त्यांच्यासोबत तुमचा अप्रोच वाढला पाहिजे. तुम्ही ट्रेकिंग असेल, तुम्ही स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी असेल, तुम्ही वेगवेगळे बरोबर. व्याख्यानमाला असतील, अशा ठिकाणी तुम्ही जायला पाहिजे. म्हणजे जेणेकरून तुम्हाला आपल्या अवतीभोवती काय घडतंय हं, हं, हं. याचं नॉलेज तुम्हाला समजलं पाहिजे.